नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज माझं सगळं काम आवरलेलं आहे। आज बाकीचं काही मी दाखवलेलं नाही, फक्त काल मेहंदी लावलेली नव्हती मी, काल भिजवलेली होती, काल लावायची होती तर ती लावली नव्हती, मग ती आज लावली दुपारी। मग ती मेहंदी वगैरे धुतली आणि आता मी तुम्हाला किचन टूर देणार आहे। तर चला मी आज तुम्हाला किचन टूर देते। एक दोन ताईंची कमेंट पण होती की ताई किचन टूर द्या, तर मी माझं किचन दाखवते आज तुम्हाला। तर हॉल आहे हा, हॉलमधून पुढे आलं का मग किचन। हे बघा, हा आहे माझा छोटासा किचन। तर हा बघा, इथं माझा गॅसची शेगडी आहे इथं माझी, आणि इथं होल पाडलेलं आहे। तर गॅसच्या टाक्या माझ्या बाहेरच आहे, सेफ्टी पाठीमागं आम्ही ग्रिल लावलेले, त्यामुळं मग गॅसच्या टाक्या बाहेरच ठेवलेल्या आहे। त्यामुळं मग इथं पण मला खाली स्टोरेज झालेले, म्हणून मग टाक्या बाहेर ठेवलेल्या आहे। इथं ही चिमणी लावलेली आहे, कारण की माझ्या किचनची खिडकी इकडच्या साईडला ती वाफ जायला जागा नव्हती, त्यामुळं मग आम्ही इथं किचन लावलं। किचनमध्ये गॅसच्या शेगडीच्या वरती चिमणी लावलेली, आणि हा पाईप व्हेंटिलेशनचा बाहेर काढलेला आहे। तर ही ऑनलाईन घेतलेली आम्ही चिमणी, आणि खूप उपयोगात येते, असं काही ठसका वगैरे होत नाही स्वयंपाक करताना, काही नाही, त्यामुळं मग एकदम चांगली होती। आणि हा बघा, हा माझा एल आकारात किचन आहे, पूर्ण मोठा आहे एकदम। तर इकडचं प्लॅटफॉर्म आहे ना, हे मोठं घेतलेलं आहे, आणि इकडचं छोटं घेतलेलं आहे। तर इथं गॅस मिक्सर वगैरे ठेवायला, त्यामुळे इथं छोटं घेतलेलं आहे, आणि इथं आपलं पोळपाट वगैरे ठेवून पोळ्या लाटता आले पाहिजे, त्यामुळे मग इकडचं मोठा घेतलेला आहे। आणि हे बघा, इथं बेसिन आहे, तर बेसिन आमचं आडवं नाही उभं लावलेलं आहे त्या बिल्डरने, जागा जास्त जाऊ नये, त्यामुळं मग हे इथं उभं लावलेलं आहे। आणि हा नळावरच मी पोळपाट लाटणं आणि तवा ठेवते। तर हा आहे कॉर्पोरेशनचा नळ, आणि हा आहे वरच्या टाकीचा नळ। आणि हे बघा, इथं मी हा सागाचा पोळपाट आहे, आईने घेऊन दिलेला होता मला हा सागाचा पोळपाट 150 रुपयाचा। तर खूप छान आहे, त्याला आमचेच पाय आहे बघा, हे इथं तेल ठेवायला पण आहे। एवढा मोठा पोळपाट आहे, मला कोणी बी विचारायचं तुम्ही पोळपाट कुठून घेतलाय। हा आईने फक्त 150 रुपयाला घेतलेला आहे, आईने दिलेला मला घेऊन हा पोळपाट। तर पाणी दुपारी येतं आमच्याकडं, आणि हे ॲक्वाशोअर आहे, तर मी काय टाकीला ते डायरेक्ट जोडलेलं नाही आहे, कॉर्पोरेशनच्या नळाला जोडलेलं आहे ॲक्वाशोअर। तर मग पाणी आलं का मग ह्या नळीनं मी पाणी भरते। जेव्हा फोर्समध्ये पाणी राहतं ना, म्हणजे राहतच, एखाद दिवशी नाही राहत फोर्समध्ये पाणी, वरती मग नळाजवळ चढत नाही, नाही तर मग कंटिन्यू राहतच म्हणा। आणि इथं हे 2 हांडे ठेवलेली, एक हांडा कळशी आणि जार ठेवलेला आहे। तर मला आता कसं माठ वगैरे काढून टाकलेलं आहे, थंड वातावरण आहे, तर माठातल्या पाण्याची काही गरज नाही वाटत, त्यामुळं मग माठ काढून टाकलेलं आहे। तर मग माझ्याकडे पंचपात्री आहे मोठी, पण ती काही इथं बसत नाही, आणि तिला कॉक पण नाही आहे, मग कॉकने पाणी घेता यावं म्हणून मग मी हा जार ठेवलेला आहे इथं। आणि हे बघा, इथं पॉईंट काढलेला आहे ॲक्वाशोअरचा, हा इथं पॉईंट काढलेला आहे ॲक्वाशोअरचा मी। आणि तर इथे हे आपलं वायफर किचन धुवायचं ठेवलेलं आहे, आणि इथं कपडा हात पुसायला। आणि हे बघा, इथे ना फर्निचरमध्ये स्टोरेज केलेले आहे, तर इथं डबे ठेवलेले आहे, देवाचा तांब्या, समई, आणि हे पण डबेच ठेवलेले आहे, आणि वरती निरांजन ठेवलेलं आहे मी। आणि इथं मी ग्रीन टी घेते, तर ग्रीन टी ठेवलेली, म्हणजे पटकन घेता यावी म्हणून मग ती तिथं ठेवलेली। आणि हे बघा, हे माझे कप, वाट्या, काचेचे ग्लास, आणि हे कप बघा, हे कप तर इतके सुंदर आहे, माझ्या पुतणीने दिवाळीच्या वेळेस गिफ्ट म्हणून दिलेले संकेतला आणि सुमितला, तर खूप छान दिसत आहे बघा, मला तर खूप आवडतं हे, त्यामुळे मग ते काही वापरायला काढलेले नाही मी, ते तसेच ठेवलेले। आणि इथे हे कप ठेवलेले, आणि वरती वाट्या, आणि हे बाउल वगैरे, तर कंपनीतूनच ते गुणवत्ता विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दरवर्षी भेटतं, तर मग त्या बक्षिसामध्ये हे बाउल भेटलेले होते, तर ते हे बाउल। आणि मी त्या दिवशी देव वगैरे घासले ना ह्या चंदेरी लिक्विडना, तर ते लिक्विड पण इथंच ठेवते मी, म्हणजे पटकन देव घासायचे असले का मग इथं घेता येतं। तर पूर्वेलाच माझा किचन ओट्याचं तोंड, म्हणजे माझं तोंड पूर्वेला होतं स्वयंपाक करताना वगैरे, तर असंच पाहिजे पूर्वेला किंवा पश्चिमेला पाहिजे, दक्षिण उत्तरेला नाही पाहिजे। तर आमचं बरोबर आहे, पूर्वेला आलेले, खिडकी ह्या साईडला आलेली आहे,
आणि मग इथं खिडकीतून वास जायला जागा म्हणजे इकडच्या साईडला आलेली आहे, त्यामुळं मग आम्ही इथे चिमणी बसून घेतली. तर इथं हा एक पॉईंट घेतलेला आहे आम्ही, तर तो सध्या चिमणीलाच वापरलेला आहे हा पॉईंट. पण इथं आपण ओव्हन वगैरे जर घेतलं मागे पुढे कधी बी तर ओव्हन पण ठेवता येईल. आणि इथे हे घेतलेले आहे मिक्सरला इकडे पॉईंट घेतलेला आहे. तर किचनवर फक्त माझा मिक्सर राहतो, तेलाची किटली आणि फळं वगैरे जर असले काही तर ते राहतात, 2 पाण्याच्या बॉटल आणि इथे टोपले. तर मी पोळ्यांच्या डब्यामध्ये काही पोळ्या ठेवत नाही आता, कारण की घाम आणि असं वास मारल्यासारखं होतं, त्यामुळं मग मी टोपल्यातच ठेवते सध्या पोळ्या. आणि ह्या 2 पाण्याच्या बॉटल तसं मी रनिंगला वगैरे जातो तेव्हा ही भरून येतो. आणि माझं डाएट चालू आहे, तर मग मेजरमेंट म्हणून मग मी 4-5 हे 1 लिटरची बॉटल आहे, तर मग ही बॉटल वरती ठेवते. बॉटल भरून ठेवली का मग त्याचंच पाणी पिते मी. आणि हे बघा इथं चॉपर मोठ्या मुलाने संकेतने आणलेला होता हा चॉपर. त्याला म्हणजे स्वयंपाकात मला तिकडे जायच्या अगोदर जरा स्वयंपाक करायचा ना, तो शिकायचा स्वयंपाक. तर मग तेव्हा त्याला विळीनी कांदा कापता येत नव्हता. तर मग तो म्हणे मम्मी मी असा डीमार्टला गेलेला होता, तर त्यांनी सुरी आणि हे चॉपर आणलेलं होतं. तर याच्यावरच तो कांदा वगैरे, कांदा मिरच्या कोथिंबीर अद्रक वगैरे काही पण लागलं ना तर ते याच्यावर कट करायचं. मला काही त्याच्यावर कट करता नाही मी येत, मी विळीनच कट करते. आणि हे तडका पॅन, तर हे असं लागत राहतं वरण वगैरे केल्यावर तडका द्यायला किंवा इडली वगैरे केल्यावर. तर मग मी हे वरती ठेवते इथं. हे बघा इथं बेसिनच्या खाली मी इथे एक ट्रॉली आहे, ती बाहेर निघते, तर त्याच्यात तांदूळ ठेवलेले, पाठीमागं फिल्टर आहे रिकामं, तर मग ते तसंच ठेवलेले. आणि याच्यात बटाटे ठेवते मी. आणि इथं पाठीमागे हे कचऱ्याचे आपल्या पिशव्या आणलेल्या नवीन ना, तर त्या ठेवलेल्या आहेत. इथं पण डबा ठेवलेला आहे, तर याच्यात मी पापड्या वगैरे होत्या थोड्या थोड्या उरलेल्या त्या ठेवलेल्या आहे. पाठीमागं लोणच्याची बरणी आहे आणि कुरडयाची बादली ठेवलेली, ज्वारी ठेवलेली. आणि इथं आपले खलबत्ते ठेवलेले दोन्ही, पटकन म्हणजे लागले का लगेच वरती घेता येईल म्हणून मग इथं खलबत्ते ठेवलेले. तर हे बघा इथं या बेसिन शेजारच्या कप्प्यामध्ये मी इथं ट्रे ठेवलेले, देवाची ताट ठेवलेले. आणि हे छोट्या छोट्या ताटल्या काही इथं बी छोटे ट्रे ते इथं ठेवलेले आहे, म्हणजे मग पटकन घेता येत. तर हे बघा या दुसऱ्या याच्यात इथं ग्लास वगैरे ठेवलेले आहे, जग ठेवलेला आहे. आणि ह्या चऱ्या ठेवलेल्या आहेत 3. तर ह्या माझ्या पत्नींच्या लग्नात येले वरमाईचा मान म्हणून, आणि ही मी विकत घेतलेली, मला हौस होती, माझ्या आईनं घेऊन दिलेली ही. आणि हे बाऊल मी काल डीमार्टमधून आणलेले ते, तर ते पण ठेवले मी याच्यामध्येच इथं. हे बघा. आणि इथे चमचे वगैरे ठेवलेले. तर हे बघा इथं वगैरे धाऱ्या, बटाट्याची चिप्स करायची वेफरचं मशीन, इथं चमचे, उन्हातली भाताळं हे ठेवलेले. आणि इथं लिंबू पिळायचं आणि हे पावभाजीचं मॅश करायचं. परत ॲपल कटर, लायटर आहे आणि हे करंजीचं फाटा आहे ते तिथं ठेवले. आणि इथं आपले चमचे, चाळणी, चाकू आणि हे काटेरी चमचे वगैरे हे ठेवलेले इथं. हे बघा त्या चॉपरबरोबर ही सुरी आणलेली होती मुलांनी माझ्या. असं व्यवस्थित ठेवलेले म्हणजे मग लगेच लागलं का पटकन घेता येतं आपल्याला इथून. हे बघा इथं तांबे ठेवलेले हे सगळे. आणि हे कांदा कट करायचं चॉपर ठेवलेले. आणि इथं हे मिक्सरचं भांडं ठेवलेले. ह्या कप्प्यामध्ये इथं पातेले वगैरे ठेवलेले. हे सगळे पातेले आहे ना, म्हणजे लागले का पटकन घेता येईल. जेवढे मला वापरात आहे ना तेवढेच ठेवलेले इथं. आणि हे बघा इथं दूध तापवायचं पात्र इथे घेतलेले, पण ते काय वापरत नाही मी. त्याच्यात पाणी भरायचं मग तापत ठेवायचं. आणि हे मिक्सरचे भांडे इथं. आणि हे आप्याचं पॅन आहे आणि इडली पात्र. इथं किसणी ठेवलेली. इथं पुरणाची चाळणी आहे आणि 2 छोटे छोटे असे चाळण्याचे, एक शेवायची चाळणी खाली आणि पुरणाची चाळणी वगैरे. आणि हे म्हणजे असं लागलं ना मला भाज्या निवडायला वगैरे, हा छोटासा टप आहे, छोटासा एकदम.
हे असं इथं लागणाऱ्या वस्तू म्हणजे इथं जवळच ठेवलेले आहे एकदम व्यवस्थित. हे बघा ही ट्रॉली पण बाहेर निघते माझी. इथं सगळे कुकर ठेवलेले मी, मोठा कुकर आणि हे 2 जास्त वापरते ना म्हणून मग हे 2 कुकर. हे बघा ही ट्रॉली पण अशी बाहेर निघते पूर्ण. आणि इथं ह्या कढाई आहे बघा, ही तळायला वगैरे ही मोठी कढाई आणि ह्या बघा 2-3 वापरातल्या कढाई. हे बघा ह्या 3 कढाई आहे. आणि माझ्या कढाई काय अशा आतून बाहेरून अजिबात काळ्या नाही, मला अजिबात आवडत नाही. मला माझ्या मैत्रिणी सुद्धा रागवतात, खूप स्वच्छ राहते खूप असं. आणि इथं माझं स्टोरेज आहे, सिलेंडर बाहेर ठेवल्यामुळं मग मी इथं न वापरात येणाऱ्या वस्तू आहे ना कधीतरी लागता. मग त्या मोठं घमेले पराते, एकदम मोठी पराते, म्हणजे असं जे कधीतरी वापरते ना ते वस्तू मग मी इथं ठेवलेले. इथं ताटं वगैरे ठेवलेले. तर मी बाकी असे मोठे ताटे माझ्या लग्नाचेच ताटे हे सगळे, पण मग ते खूप मोठे मोठे आणि आम्ही काही मी 2-3 जण आहे, संकेत पण आता नाही इथं, त्यामुळं मग मी ह्या 3-4च ताट्यावरती ठेवलेले मोठे. हे बाकीचे जरा छोटे हे नंतरून घेतलेले होते. आणि बाकीचे ताटं इथं स्टोरेजमध्येच खाली ठेवलेले. तर मग हे एवढे वापरते ना तर एवढे ठेवलेले. हातावा ठेवलेले आहे बाजरीची भाकरी करायला. मग ह्या ताटांचं इथं इथं डिश ठेवलेले आहे, इथं बशा ठेवलेल्या आहे. आणि इथं जरा 5 कप आणि हे 2 मोठे. तर हे संख्यात सुमित लहान होता ना तेव्हाचे कप हे त्यांचे, पण मी ठेवले जपून असे आठवण म्हणून जसे काही मग. आणि इथं वाट्या वगैरे ठेवलेल्या आहे. तर बाकीचं जेवढं लागतं ना तेवढंच वरती ठेवलेलं आहे, बाकीचं ठेवून दिलेलं आहे मी. ह्या डिश पण जास्त आहे पण मग ठेवले आहे, काही ठेवून दिलेले आहे आणि काही काढलेले आहे यावरती. आणि कप पण ते आहे तेवढे भरपूर कप आहे, पण मग हे 4-5च वरती ठेवलेले आहे मी. मग जास्त पाहुणे आले का तिथून घेता येतात असं. हे बघा या पुल आउटमध्ये मी काय काय ठेवलेलं आहे. तर इथं चहा पावडरचा आणि साखरेचा डब्बा आहे. आणि ह्या डब्यामध्ये माझी कॉफीच्या पुड्या आहे. याच्यात सुंठ वेलची पावडर करून ठेवलेली आहे मी. तर मी असं म्हणजे दररोज चहाला मला लागतं सुंठ वेलची पावडर, त्याशिवाय मला चहा आवडत नाही. म्हणजे जेव्हा घ्यायची ना तर सुंठ वेलची टाकल्याशिवाय मला चहा आवडत नाही. आणि घरचा चहा आवडतो, बाहेरचा चहा त्यामुळे आवडत नाही मला. आणि इथं ही धना पावडर आहे, असं छोटं मोठं ठेवलेलं आहे. ही लिंबू पावडर वगैरे, सुंठ पावडर, लिंबू पावडर वगैरे. आणि ह्या सगळ्या च्यवनप्राशच्या बरण्या आहे. ह्या डाबर च्यवनप्राशच्या बरण्या आहे. आणि ह्या जामच्या बरण्या आहे, किसान जामच्या. मुलं लहान होते ना तर तेव्हा किसान जाम आणायचो, च्यवनप्राश आणायचो. तर त्या बरण्या मग मी फेकून न देता मग मी तसेच ठेवलेले आहे. आणि आपल्याला बायकांना सवयच असते, काही कोणती बी कशी असली बरणी नाही ती घासून घुसून व्यवस्थित जपून ठेवायची. तर या अशा बरण्या आहे माझ्याकडं. काहीतरी मी गावाला दिल्या आणि काही आहे तरी बाकीच्या पण. आणि ह्या कप्प्यामध्ये हे ना पहिले आम्ही दूधवाल्याकडून नव्हतं दूध घेत, डेअरीतून आणायचं होतं. मग ही किटली आहे. आणि इथं मोठे पातेले ठेवलेले. हा पोळ्यांचा डब्बा पण आता सध्या वापरते, टोपलं वापरते, त्यामुळे मग तो डब्बा पण इथं ठेवलेला आहे. आणि मोठे पातेले एकात एक घालून ठेवलेले याच्यात. आणि ह्या कोपऱ्यातल्या याच्यामध्ये मसाल्याचा डब्बा आहे, पोळ्यांना तेल लावते तर ते भांडं आहे, मिठाची बरणी. आणि ह्या सगळ्या तुपाच्या बरण्या आहे, गावठी तुपाच्या. तर मग कशात काय मग त्या घासून असे ठेवलेले आहे मी. हा हिंग आहे इथं, त्या दिवशी किराण्यात आणला आहे पण तो काय सोडला नाही, मग तो कसाच ठेवलेला आहे. आणि इथं ही लोणच्याची छोटीशी बरणी आहे. हे बघा ही लोणच्याची छोटीशी बरणी आहे. तर हे सामान असं इथं लागतं ना म्हणून मग हाताशीच इथं वरचेवर ठेवलेलं आहे मी. हे बघा ह्या आहे काचेच्या बरण्या. तर याच्यात सगळा किराणा भरून ठेवलेला आहे. काचेच्या जर ठेवला ना तर हात नाही लागत, डब्यांमध्ये जर ठेवला तर डब्याला हात लागतो. आणि आपण घरी नसलो, जरी मुलं मिस्टर घरी असले, त्यांना काही पाहिजे असलं तर पटकन काही करायचं असलं तर वरचेवर असलं का दिसतं मग ते. म्हणून मग मी याच्यात हरभऱ्याची, आमची घरची डाळ आहे ही, हरभऱ्याची डाळ, मसाला, शेंगदाणे हे सगळं असं वरचेवर ठेवलेले. बघा इथं माझ्या चुलत जावे म्हणजे माझ्या जावेनी ना ते गावाहून इथं आले राहायला, तर त्यांचं शेवयांचं मशीन आहे. तर मग त्यांनी मला या शेवया दिलेल्या होत्या. मग शेवया पण वरचीवर ठेवलेल्या आहेत. इथं पोहे,
ही भगर आहे. भगर मी थोडीशी भाजून ठेवते. आता काल किराण्यामध्ये भगर आणली मी, पण ती काय भाजलेली नाही रवाची भगर, ती आता भाजल आणि मग ठेवली इथं. तर हे बघा याच्यात रवा आहे आणि याच्यात भगर आहे. तर हे भाजून ठेवलं ना तर मग याला 4-8 महिने राहिले ना तर जाळं वगैरे लागत नाही, आळाई होत नाही. त्यामुळं मग मी हे भाजूनच ठेवते. आणि इथं आपले ही लाल तिखट आहे, एव्हरेस्टची तरीची मिरची आहे, याच्यात सोयाबीन आहे, हे ड्रायफ्रूट सुमितला आणलेले, याच्यात हळद आहे, याच्यात मुगाची डाळ ठेवलेली आहे आणि याच्यात चहा पावडर आहे, जिरे, मोहरी, काळी उडदाची डाळ आणि खोबरं हे ना आम्ही गावावरून नारळ आणलेले होते. तर मग ते ओले नारळ होते, मग काय करायचे एवढे थोडी खाणार आहे आपण. मग मी काय केलं ते नारळ फोडून आणि वेफरच्या मशीनने ना त्याच्या बारीक बारीक चकत्या केल्या आणि ऊन होतं ना तेव्हा उन्हात वाळवल्या होत्या. ते वाळवल्या आणि मग याच्यात भरून ठेवलेले आहे. तर याला काही कोण बुरशी वगैरे येत नाही. नाही तर आता ह्या वेळेस कसं पावसाळ्यात आपण विकत खोबरं आणतो ना तर ते खवट होतं किंवा मग त्याला बुरशी येते. त्यामुळं मग मी सध्या आता ह्या वेळेस अशी आयडिया केली का मग ते खोबरं आणलं नाही, हे गावाहून नारळ आणले होते ना तेच फोडून आणि वाळवले तर त्याच्या चकत्या बी मस्त राहतात आणि त्याला काय बुरशी वगैरे येत नाही. तर याच्यात तुरीची डाळ आहे आणि ही आपली याची मसुराची डाळ आहे. तर ह्या बरण्या पण मी ना आम्ही इथं राहायला आलो ना 2-3 वर्षापूर्वी तेव्हा सोनी गिफ्ट म्हणून आणलेल्या होत्या. छान बरण्या आहे, एकदम जाड आहे आणि झाकण पण याचे स्टीलचे झाकणे छान आहे. ह्या बरण्या मला तर खूप आवडतात. तर हे बघा स्टीलचे डबे पण आहे माझ्याकडं, पण हे स्टीलचे डबे सगळे मग असे ठेवलेले. तर याच्यात पण असं काही काही ठेवलेले मी, मिरची मसाला जास्त आहे ना तर मग ते काही बरण्यांमध्ये काढून घेतलंय मिरची मसाला ते. आणि याच्यात मग मिरची मसाला, परत काल तेल पिशव्या आणल्या होत्या, तेल पिशव्या असं छोटं मोठं भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. मग ते काय जास्त वापरत नाही मी, डब्यांना मग हात बी लागत नाही, वरतीच राहतो किराणा वगैरे. आणि इथं पण खाली पण हे स्टीलचे डबे ठेवलेले. तर इथं या बरण्यांमध्ये पण आहे ना कांदा लसूण मसाला आहे, याच्यात खुरासण्याची चटणी आहे, याच्यात मिरची करून आणलेली होती तर ती थोडीशी उरलेली होती मागच्या वर्षीची, मग ती ठेवलेली याच्यामध्ये. याच्यात बडीशोप आहे, याच्यात सब्जा, ही आईनं मिक्स डाळ आणलेली होती ती आहे आणि हे वाटाणे किराण्यात आणलेले होते ते. हे बघा ही गुळ पावडर आणते मी, तर ह्या गुळ पावडरनी चहा फुटत नाही अजिबात. सुमितला लागते गुळाचा चहा, कधी कधी ते बी पिता, कधी सुमित बी पितो. आणि इथं साखर आहे आणि इथं पाठीमागे वडे ठेवलेले. तर वडे काय जास्त कोणी खात नाही आमच्याकडं. इथं गुळ ठेवलेला आहे, यांना लागतो गुळ जेवण झालं खायला. याच्यात खडे मसाले, तेजपत्ता वगैरे या डब्यात ठेवलेले. आणि काल खजूर आणलेली होती ती इथं ठेवलेली. आणि हे बघा इथं बी हे डबे आहे. इथं ना हा मोठा डबा इथं वरती बसत नव्हतं, जागा नाही म्हणजे तिथं ठेवायला, म्हणून मग तो इथं ठेवलाय. आणि याच्यात पाठीमागे याच्यात तांदळाचं पीठ आहे, त्या पाठीमागच्या बरणीमध्ये डाळीचं पीठ आहे. आणि ही तुम्ही स्पेशली डाबर गोळी का बरं इथं ठेवली, तर मला ना म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आमच्या शेजारी काही कोणी राहिला नाही, तर त्यांच्या घरात खूप झुरळं वगैरे झालेले होते, तर ते झुरळं इकडे यायचे. तर माझ्या घरात बी मला 1-2 झुरळं दिसले होते. मी किचन वगैरे क्लीन केलेला होता तेव्हा. मग त्याच्यानंतर ही डाबर गोळी ठेवलेली होती इथं, म्हटलं वासाने येणार नाही म्हणून. हे बघा ही वॉशिंग मशीनची पावडर आणलेली होती ना आम्ही, त्याचे कंटेनर त्या ह्या कंटेनरमध्ये ती पावडर टाकून आलेली होती एरियलची. तर ते मग खूप छान होते, मला खूप आवडलेली. मग मी ते ना असे वापर केला. तर याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहे, याच्यामध्ये आपले कोळपी तांदूळ आहे आणि इथं सुमितला काही असं बिस्किट वगैरे आणलं, मॅगी बिस्किट, ते ठेवते. इथं लोणचं आहे आणि याच्यात पण थोडासा किराणा ठेवलेला आहे. इथं याच्यात बाजरीचं पीठ आहे आणि ह्या बादलीत पण किराणा ठेवलेला आहे. आणि हे मी काल आणलेले भाकरवडी डीमार्टची आणि हा उपवासाचा चिवडा, तर तो पण असा इथंच ठेवलेला आहे मी. आणि हे बघा इथे ही गव्हाच्या पिठाची पंचपात्री ठेवलेली मी. ते पंचपात्रीत एवढं दळून ठेवलं का मग परत 3-1 आठवडे महिनाभर मला दळायला बी नाही लागत. मग ते इथं ठेवलेले असं जवळच किचनच्या. आणि इथं इथपर्यंतच माझी कडाप्याची रॅक होती, तिलाच आम्ही दरवाजे करून घेतलेले. आणि इथं हे मोकळं होतं एवढं, इथं लाईटीचे बटनांचं बोर्ड आहे,
तर मग आम्ही काय केलं, हे फर्निचर करायच्या वेळेस हे पण एवढी एक लाईन बनवून घेतली. मग त्याच्यामध्ये इथं औषधाचे वगैरे बाटल्या ते ठेवलेले. इथं माझं थोडंफार बागण्या मेकअपचं सामान वगैरे ते इथं ठेवलेले आहे. आणि इथं चटाया ठेवलेल्या आहे बसायला वगैरे त्या. आणि 2 माझ्या छोट्या पर्स आहे, तर हे बघा त्या ठेवलेल्या आहे इथं. आणि हा माझा वजन काटा आहे, वजन करायला हा काटा घेतलेला आहे, तो ठेवलेला आहे मी इथं. तर ही इथपर्यंत कडाप्याची रॅक होती ना, तर एवढे कप्पे आम्ही वाढून घेतलेले. त्याच्यात हे पार्टिशन टाकलेले 2. तर इथं हात पुसायला बाथरूमवरून आलं का हात वगैरे तोंड हात पाय धुतले ना, तर मग टॉवेल लागतं ना, तर मग इथं टॉवेल वगैरे ठेवलेले. इथं टी शर्ट आहे त्यांचे, आणि हे सुमितचे टी शर्ट वगैरे ठेवलेले इथं. आणि इथं सुमितचे हे नाईट पॅन्टी वगैरे, त्याला रनिंगला वगैरे जावं लागतं ना, तर मग वापरायचे त्याचे दररोजचे डेलीचे कपडे. मग तिथं वरती टी शर्ट आणि इथं नाईट पॅन्टी वगैरे, कारण की खाली काय कपाट वगैरे नाही. मग हा कप्पा आम्ही कपड्यांना 2-3 कप्पे ही कपड्यांना केले. आणि इथं माझे गाऊन वगैरे ठेवलेले. हे बघा इथं वरती पंचपात्रीत लॅपटॉपवर आहे ना, बटाट्याचा कीस, वेपर्स, नागलीचे पापड, चकली, उडदाचे पापड, परत नागलीचे पापड, तांदळाचे पापड हे ठेवलेले इथं. आणि इथं हा हांडा आहे ना तांब्याचा, तर हा माझ्या लग्नाचा हांडा आहे. खूप जाड आहे, त्यामुळे मग तो काही मी वापरत नाही. तो तसाच वरती पिशवीत बांधून ठेवलेला आहे घासून. इथं शेवया आहे, साबुदाण्याची पापडी आहे, कुरडा आहे इथं. आणि ह्या कलरच्या बादल्या दिसते ना, तर ह्या मी क्लीन करून रिकामे आहे, त्याच्यात न वापरते भांडे भरून ठेवलेले. ते वरती एक पातेलं आहे, आणि ती पितळाची पंचपात्री, पण ती पण छोटीशी आहे, पण ती काय वापरत नाही मी आता सध्या. ती पण ठेवलेली वरती. कळशी आहे, आणि ट्रॉल्या केलेल्या नव्हत्या त्याच्या अगोदरच आहे ना, ते कपाशांचं घर आहे, तर ते पण वरतीच ठेवलेले मी तिथं. तर हे असं आहे माझं लॅब. आणि हे बघा, हे माझं फ्रीज आहे डबल डोअरचं. हे बघा, याच्यामध्ये मी इथं अख्खी मूग ठेवलेली. इथं खोबऱ्याचा किस आहे, आणि इथे हे चॉकलेट सुमितने आणलेले, काय म्हणतात त्याला, हर्षे. हां, इथं हे चटणी आहे, शेणात चटणी. इथं मसाले आहे, इथं आलं लसूण जिंजर पेस्ट, आणि याच्यात अद्रक ठेवलेले मी. इथं लिंब आहे. आणि भाजीपाला काय, आता मी आई होती तेव्हा भाजीपाला आणलेला होता, त्यामुळं तेव्हा त्याचे आता काय करत आणले. हे बघा, याच्यामध्ये फ्लावरची भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कारले. आणि इथे याच्यात मी टमाटे ठेवलेले या डब्यामध्ये, आणि हा लसूण ठेवलेला आहे याच्यामध्ये. तर लसूण मी असा एक खड्डीच 8-15 दिवसाचा सोलून ठेवते. मला ते असं जेव्हा स्वयंपाकाला लागेल तेव्हा नाही सोलत, अगोदरच सोलून ठेवते. आणि याच्यामध्ये लिंब आहे. ह्या डब्यामध्ये मिरच्या ठेवलेल्या आहे. मी याच्यात काकडी, गाजर ते ठेवलेलं आहे. याच्यात दूध आहे. इथं आपलं दही टाकलेलं होतं ते. आणि हे श्रीखंड आणलेलं होतं त्या दिवशी, श्रीखंड आहे जरा. एवढंच आहे सध्या, म्हणजे जास्त नाही भाजीपाला. आणि ह्या वरच्या याच्यात मी कडधान्य ठेवलेले. तर याच्यात वाळलेली हरभऱ्याची भाजी आहे, आणि आंबट चिंच, काही काल DMartमधून मसाले आणलेले होते ते मी असं ठेवलेले. आणि इथं हे सगळे कडधान्य वगैरे ठेवलेले. हे बघा, इथं पण आणि इथं पण हे वरती डब्यांमध्येच ठेवलेले. हे म्हणजे बाहेर असल्यावर ते खराब होता लवकर, भुंगा लागतो ना, तर मग मी ते ठेवलेले. माझ्या फ्रीजवर वगैरे काही राहत नाही, एकदम मस्त, म्हणजे काही वजन ठेवतच नाही मी त्याच्यावर असं. आणि माझ्या किचनला ती एक खिडकी आणि ही एक खिडकी आहे इथं. तर बॉडी लोशन मी त्या बाहेरच्या आरशात बी बसत नाही, इथं बी बसत नाही, म्हणून मग ते माझं इथं ठेवलेलं आहे या खिडकीमध्ये. आणि रोज काय काय नाही, कोणतं सणवार आहे काही असलं ना, तर मग मी कॅलेंडर इथं अडकवलेले. तर हे बघा, ही मॅट ना इथे स्वयंपाक करताना पायाखाली उभं राहायला म्हणून मग काल आम्ही DMartमधून आणली ही मॅट, ती बी इथंच टाकली आहे. तर माझा छोटासा किचन. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि कमेंट करायला विसरू नका.